मोदींचा एखादा मुद्दा जर मला कोणी समजून सांगितला विकासाचा, तर मी पण भाजपमध्ये जाईन. भाजपमध्ये मला सांगावं की मोदींनी हा विकास केला. मी सांगू शकतो पंडित नेहरूंनी हा विकास केला. मी सांगेल इंदिरा गांधीने हा विकास केला. राजीव गांधीने काय केलं. महाराष्ट्रात शिवसेनेचं राज्य असताना मनोहर जोशींच्या नेतृत्वाखाली आमच्या सरकारनं काय केलं. बाळासाहेब ठाकरेंनी माननीय हिंदुत्व सम्राटांनी काय केलं. पण मोदींनी काय केलं हे जर कोणी मला सांगणार असेल तर मी शांतपणे ते ऐकेन. आणि माझं जर मतपरिवर्तन झालं त्यानंतर तर मी मोदींचं भजन करेन. पण हे एक नंबरचे भंपक आणि खोटारडे लोक आहेत. भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याच्या गोष्टी करायच्या, भ्रष्टाचार मुक्त देशाच्या गोष्टी करायच्या आणि देशभरातले सगळे ओवाळून टाकणारे भ्रष्ट गुन्हेगार हे आपल्या पक्षात घ्यायचं. हा मोदींचा विकास असेल तर तो मला मान्य नाही. मोदींनी 2014 साली जी भूमिका घेतली होती संसदेच्या पायरीवर डोकं ठेवून, ती आज अस्तित्वात आहे का? नाही. गौतम अडाणी हा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार. एकनाथ शिंदे सरकारमध्ये आहेत, हा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे. हेमंत विश्व शर्मा हा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे. शुभेंदू अधिकारी हा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे. हे सगळे भ्रष्टाचारी जर भाजपमध्ये घेऊन तुम्ही आम्हाला विकासाच्या गोष्टी सांगणार असाल तर कसं काय चालणार?